भलेही कोणतेही पीक करा, परंतु बांधवांनो पाणी तर आपल्याला द्यावंच लागेल. पाण्याची तर अत्यंत खूप गरज आहे. मग ते देण्याचं माध्यम तुमचं ठिबक, तुषार सिंचन किंवा रेन पाईप किंवा मिनी स्प्रिंकलर किंवा पाट पाण्याची पद्धत असेल किंवा स्प्रिंकलर असेल. तर शेतकरी बांधवांनो नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी सविस्तर माहिती कोथिंबीर पिकाबद्दल किंवा छोटे छोटे पिकं जर आपण घेत असाल तर पाणी नियोजन आपल्याला कसे करायला पाहिजे आणि पाणी नियोजनासाठी कोथिंबीर पीक असेल, मेथी पीक असेल, या तुमचे 2 महिन्याचे किंवा 1 महिन्याचे, 1.5 महिन्याचे जर पिकं असतील तर पाणी देण्याची पद्धत कशी असायला पाहिजे आणि पाणी कोणत्या माध्यमातून दिल्यानंतर पिकाला हे चांगल्या रीतीने चांगलेच फायदेशीर मिळतील आणि त्याचा आपल्याला एक पोषक म्हणून पण आणि कमी पाण्यामध्ये पण जास्तीत जास्त उत्पन्न कसे काढून घेता येईल त्याबद्दल मी थोडक्यात माहिती या चॅनलवरती तुमच्याशी पुरवणार आहे आणि ती सांगणार पण आहे. शेतकरी बंधूंनो, तत्पूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकतायत आता सध्याला हे उन्हाळीचं कोथिंबीर प्लॉट आहे. तर या शेतकऱ्यांनी पाणी नियोजनासाठी रेन पाईपचा वापर केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही कोथिंबीर शेती जर करणार असाल किंवा करत असाल तर बरेच शेतकरी विचारत असतात स्प्रिंकलर करावे का ठिबक करावे किंवा मिनी स्प्रिंकलर करावे का रेन पाईप करावे. तर या चारीपैकी शेतकरी बंधूंनो माझा अनुभव पण आहे आणि बरेच शेतकऱ्याचा मी अनुभव पण ऐकलंय. रेन पाईपने जर आपण कोथिंबीर सारख्या पिकाला जर पाणी जर देण्याचा जर वापर केला तर 100% शेतकरी बंधूंनो उन्हाळ्यासारख्या दिवसामध्ये कोथिंबीर सारख्या पिकाला इजा पण होत नाहीत, कोथिंबीर पिवळी पण पडत नाहीत आणि अतिशय नगण्य प्रमाणामध्ये, नगण्य म्हणजे अल्प प्रमाणामध्ये जर ही कोथिंबीर पिकाला जर रेन पाईपच्या माध्यमातून जर पाणी मिळत राहिलं तरी पण कोथिंबीर हे चांगल्या रीतीने येत असते आणि त्याचा आपल्याला फायदा मिळत असतो. जर शेतकरी बांधवांनो याच जागी जर आपण स्प्रिंकलरचा जर वापर केला असता तर आज जशी तुम्हाला कोथिंबीरची अवस्था सध्याला दिसत आहे, हे कोथिंबीरची अवस्था तुम्हाला स्प्रिंकलरच्या माध्यमातून दिसत नाही. कारण की शेतकरी बांधवांनो कोथिंबीर सारख्या पिकाला जर स्प्रिंकलरच्या माध्यमातून जर पाणी गेलं तर स्प्रिंकलरचं पाणी हे आहे ना एक पावसासारखं आपटून पडत असतो, म्हणजे एक जोराच्या गतीनं पाणी पडत असतो. मग त्यामुळे कोथिंबीर सारख्या पिकावरती माती उडण्याचे चान्सेस असतात. जर माती उडाली आणि उन्हाचं टेम्परेचर जर वाढलं तर पानावर पडलेली माती जी असते अतिशय टेम्परेचर लागून किंवा ऊन लागून ते पानं जळण्याचे चान्सेस असतात आणि त्या जागी बारीक बारीक पिवळे ठिपके पडत असतात. मग त्याच्यासाठी आपण फवारणी करत असतो, परंतु ते रोग असतो एक आणि इलाज करत असतो आपण एक. मग शेतकरी बांधवांनो त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही रेन पाईप वापर करा. आता रेन पाईपाची आपल्याला जर सेटिंग कशी करायला पाहिजे, 1 एकर कोथिंबीर जर करायचं असेल आपल्याला आणि रेन पाईपचा वापर कसं करावं लागेल ते पण कळवतो मी तुमच्याशी. शेतकरी बांधवांनो 1 एकर कोथिंबीरसाठी एक साधारणतः आता बरेचसे मार्केटमध्ये बरेचसे रेन पाईप आहेत, एक 500 रुपयेपासून तर 800 रुपयेपर्यंत पण रेन पाईप आहेत. जर एक आपण चांगल्या क्वालिटीचा जर रेन पाईप जर घेतला आणि 1 एकरसाठी कोथिंबीरसाठी जर आपल्याला रेन पाईप जर करायचा असेल तर एक मिनिमम शेतकरी बांधवांनो एक 7 ते 8 हजार रुपयेपर्यंत 1 एकरसाठी रेन पाईपचा खर्च येतो. भले तुमची कोणतीही मोटर असतो, तुमच्या प्रेशरवरती डिपेंड असतो आणि रेन पाईपचं अंतर जे आहे ते 350 फुटाचा असतो. तर शेतकरी बांधवांनो आता बघू शकतात या शेतकऱ्याने रेन पाईपचा कसं वापर केलेला आहे. आता इथे एक रेन पाईप आहे आणि थोडं दुसऱ्या बाजूला एक रेन पाईप आहे, तुम्हाला ते काळी पाईप दिसत असेल. तर 2 लाईन मधलं अंतर जे आहे ते 20 फुटाचं ठेवण्यात आलेलं आहे. शेतकरी बंधूंनो 10 फूट राईटला आणि 10 फूट लेफ्टला अशा दोन्ही बाजूने हे रेन पाईपचं पाणी जात असतो. आता बघू शकता शेतकरी बंधूंनो पाणी अतिशय नॉर्मल पद्धतीने पडत आहे. आपण अर्धा तास बी जर पाणी जर दिलं, शेतकरी बंधूंनो अर्धा तास बी जर आपण कोथिंबीर सारख्या पिकाला जर पाणी जर दिलं, अर्ध्या तासामध्ये जेवढं पाणी कव्हरेज होणार आहे तेच पाणी जर आपण स्प्रिंकलरनं द्यायचं असेल तर कमीत कमी तिथं 2 ते 2.5 तास लागत असतात. असं समजा शेतकरी बांधवांनो अर्ध्या तासामध्ये आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे तेवढंच पाणी या पिकाला लागत असतो आणि रेन पाईपचं 2.5 तास पाणी. असं समजा की शेतकरी बंधूंनो कमीत कमी 70 ते 80% पाण्याची बचत हे रेन पाईपमधून होत असते. तर त्याचा एक फायदा तुमच्याशी मिळत असतो आणि 100% आपण उन्हाळी कोथिंबीर जर करणार असेल, मेथी करणार असाल तर रेन पाईपचा वापर करा. रेन पाईपमुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येत नाही, मध्ये तुम्हाला जायची गरज पडत नाही. बघू शकतात असं तुम्ही एक लेवल अंतरावून सोडू शकतायत. मग जसं तुमचं पाण्याचं प्रेशर असणार आहे कॉक तुम्ही ॲडजस्टमेंट करून पाणी देऊ शकतायत. शेतकरी बंधूंनो नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे. तर शेतकरी बंधूंनो आता पाहू शकतायत उन्हाळी कोथिंबीरसाठी थोडक्यात मी माहिती तुमच्या टिप्स देणार आहे. उन्हाळी कोथिंबीरसाठी सहजासहजी रेग्युलरमध्ये जर आपण हंगामी रब्बी पिकामध्ये जर कोथिंबीर जर करत असाल
तर एकरी बियाणे 30 किलोपर्यंत शेतकरी वापर करत असतात. परंतु शेतकरी बंधूंनो, मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये जर आपण कोथिंबीर जर करणार असाल तर एकरी बियाणं तुम्ही 40 ते 45 किलोपर्यंत बियाणे एकरी वापर करण्यात यावा शेतकरी बंधूंनो. कारण की 5 ते 10% त्या दिवसामध्ये 100% तूट होत असते, इजा होत असते. उन्हाळी कोथिंबीरमध्ये हे माल जास्त निघत नसतो हे आपल्याला माहितीच आहे. परंतु त्याच्यासाठी आपल्याला हे अडचणी येऊ नयेत म्हणून बियाणं थोडं जास्त प्रमाणामध्ये वापर करावे लागेल. त्याचा तुमच्याशी वजनामध्ये किंवा काळुकीमध्ये जर डिमांड जर जास्त मिळाली तर त्याचा एक तुमच्याशी तिथं एक फायदा नक्कीच होणार. हां, शेतकरी बंधूंनो, यावर्षीचा अंदाज कसा राहील तर यावर्षी जर आपण कोथिंबीर जर केली तर असं समजा की शेतकरी बंधूंनो, रेट मिळण्याचे खूप सारे चान्सेस असतात. मार्केटचं सांगता येणार नाही. तरी पण शेतकरी बांधवांनो, जर कोथिंबीर जर बी केली आपण तरी पण आपण केलेला खर्च हे 100% निघून जातो. भाव नसला बी तरी आपल्याला 5 ते 10% जास्त आगाऊ मुनाफा देऊन जातच असतो. हे आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होणार. शेतकरी बांधवांनो, पेरणी जर करायची असेल आपल्याला तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 3 महिन्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पिकाची लागवड करून चांगले पैसे बनवून घेऊ शकता जर पाणी योग्य असेल तर. शेतकरी मित्रांनो, अपेक्षा असेल की तुम्ही या व्हिडिओला आणि या चॅनलला तुम्ही आपल्या माहितीला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण केला असेल. अशीच काहीतरी नवीन माहिती तुमच्याशी घेऊन येऊयात. तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन.